नमस्कार शेतकरी बांधव, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। कांदा भाव संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का? कांद्याचे भाव वाढणार तर किती वाढणार, कशामुळे वाढणार, काय महत्त्वाचे अपडेट, सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं आपल्या महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। करू शकता। नाफेडसाठी कांदा खरेदी सुरू करत असून सदर नाफेडचा कांदा साठवणूक करण्यासाठी पिंपळगाव बसून सायलो वाईनचे या ठिकाणी संचालक यांची फसवणूक झालेली आहे। एकंदरीतच या ठिकाणी कांद्याचे भाव या ठिकाणीच यामुळेच या ठिकाणी घसरण होते। नाफेडचे प्रतिनिधी म्हणून घोटाळा या ठिकाणी घोळ या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना 2 पैसे मिळावा अशी शेतकऱ्यांची कायम अपेक्षा असताना देखील हे सरकार वारंवार शेतकरी विरोधी निर्णय घेत आहे आणि शेतकऱ्यांना 2 पैसे मिळावा शेतकऱ्यांची कायम अपेक्षा राहतील, परंतु हे सरकार शेतकऱ्यांना जमू देत नाहीये। 2 पैसे या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळू देत नाही अशी काही परिस्थिती सध्याची आहे आणि या ठिकाणी भावात जी काही घसरण झाली ती या सरकारमुळे झालेली आहे। कांद्याचे भाव पाडण्यासाठी, कमी करण्यासाठी हे सरकार वारंवार कारस्थान करत आहे। नाफेडच्या माध्यमातून जे काही एमसीएफच्या माध्यमातून जे काही खरेदी केलेला आहे तो बफर स्टॉक आता मार्केटमध्ये अर्ध्या किमतीत विक्री करताना या ठिकाणी सरकार सांगतंय अर्ध्या किमतीत आम्ही विक्री करू, कारण या ठिकाणी बघितलं अर्ध्या किमतीत विक्री करू म्हणजे या ठिकाणी सध्याचा कांदा नाफेड आणि एमसीएफच्या माध्यमातून यांनी वाटपास सुरुवात केलेली आहे। अर्ध्या किमतीत या ठिकाणी 35-30 रुपये या भावाने कांदा विक्री करत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचा जो काही क्वालिटी कांदा आहे त्याला या ठिकाणी कवडीमोल भाव सध्या भेटत आहे। जे काही परिस्थिती आहे ती काही महत्त्वाची अपडेट ती तुमच्यापर्यंत पोहोचली। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक तुम्ही केलाच नाही, चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब केलाच नाही। धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल। व्हिडिओची का माहितीपूर्ण कांदा बाजारभावाचे अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतोय। जय महाराष्ट्र, जय श्री, धन्यवाद। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करायला सांगा। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच एका माहितीपूर्ण कांदा बाजारभावाचे अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतोय। जय महाराष्ट्र, जय श्री, धन्यवाद। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करायला सांगा। तर भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत थांबतोय। धन्यवाद। सबस्क्राईब नक्की